तर आज होता सप्त्याचा 6वा दिवस। सकाळपासूनच पाऊस भरपूर लागत होता आणि आम्हाला मंदिरामध्ये जाऊन श्रीकृष्ण जन्माष्टमीची तयारी करायची होती। गेल्या गेल्या ज्ञानेश्वरीचं वाचन पूर्ण झालं होतं। सगळ्यांनी आपापलं नियोजन वाटून घेतलेलं। आमच्याकडे पाळणा सजवायचं काम दिलेलं। पाळणा पहिल्यांदाच बांधत होतो, त्यामुळे आपल्या मामाने आणि बाकीच्या लोकांनी आम्हाला भरपूर मदत केली आणि पुढच्या वेळी विसरायचं नाही म्हणून सांगितलं। पाळणा वगैरे बांधून झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं पाळणा सजवण्यासाठी हार आणायला। मग रित्ती साहेबांनी एका फोनवर सूत्र हलवली। मग संध्याकाळच्या वेळेला सगळी तयारी पूर्ण झाली। आजच्या 6व्या दिवसातलं प्रवचन पार पडलं आणि संध्याकाळी कृष्ण जन्माष्टमी सोहळा पार पडला। सगळ्यांनी भरपूर मेहनत केलेली आणि भावानं एडिटिंग पण हार्ड केलेलं।